धनंजय मुंडे हा गुन्हेगार नाही, तो खंडणीचे पैसे वसूल करून त्याचं जीवन चालवत नाही, असं धनंजय मुंडेंना पाठिंबा देऊन नामदेव शास्त्री यांनी सर्व मीडियासमोरच सांगितलं. एक दिवसा अगोदर भगवानगडावरती नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली. त्यानंतर नामदेव शास्त्री यांनी मीडियासमोर येऊन सांगितलं, पूर्ण भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे. पण हे बोलताना नामदेव शास्त्री यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं. सरपंच संतोष देशमुख यांची ज्या आरोपींनी हत्या केली त्यांची मानसिकता कोणामुळे बिघडली आणि त्यांनी हे कृत्य का केलं याचं उत्तर देताना नामदेव शास्त्री म्हणले, मासाजोग गावामध्ये जे भांडण झालं होतं त्याच्यानंतर आरोपींची मानसिकता बिघडली, त्यामुळे आरोपींची अगोदर मानसिकता ज्यांनी बिघडली ते या घटनेला आरोपी, असं नामदेव शास्त्री म्हणतात. त्यांनी खंबीरपणे धनंजय मुंडेला पाठिंबा दिला की सरपंच संतोष देशमुखच्या हत्येवर असं वक्तव्य केलं, त्यामुळे महाराष्ट्रभरामधून नामदेव शास्त्री विरुद्ध चांगल्याच टीका व्हायला लागल्या. नामदेव शास्त्रीच्या या वक्तव्यावरती मनोज जरांगे पाटील काय म्हणाले, चला सविस्तर. या सगळ्या प्रकरणामध्ये अशी चर्चा होती की भगवानगड धनंजय मुंडेच्या पाठीशी आहे का, अशी चर्चा भक्कम पाठीमागे आहेत, केवळ पाठीमागे नाही येतो, भक्कमपणे पाठीमागे आहेत. दोन भाग आहेत त्याचे. जे गुन्हेगार असतील त्याचा शोध चालू आहे. मला अजूनही मीडियाला एक विचारावंसं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निघून हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली हे मीडियाने का नाही दाखवलं? कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं. आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहे. त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं. यातून तो त्यांचा गावाचा मुद्दा आहे. तो मग दुर्दैव त्यांची मानसिकता त्याची का झाली याची मीडिया दखल का घेत नाही? म्हणजे आरोपीचं समर्थन नाही, काहीतरी गफलत असेल बोलणे ते. मग तर हे राज्याचं लय मोठं दुर्दैव आहे. लय मोठं म्हणजे मी म्हणतावर नाही बोलू शकत, कारण शेवटी म्हणत आहे. जर चुकीनं गेलं असेल एखादा शब्द किंवा बोलण्याचा वगैरे झाला असं दुरुस्त करतील. म्हणजे काय, तो खून पाडला आणि तुम्ही हाणणाराची भावना अशी कशी झाली म्हणजे याला प्रोत्साहन देणं म्हणतात गुंडगिरीला. म्हणजे राज्यात गुंडगिरी उसळली पाहिजे म्हणजे क्लिअर चित्र व्हायला लागले. जातीवाद जे बोललं जातं आपण, तर मग एक बाजू घेऊन बोलायचं आणि ज्या कुटुंबावरती, ज्या संतोष भैयाच्या लेकरांवरती, आईबापांवरती जो काही अन्याय झाला आहे, जे चित्र विद्रूप झालं आहे, त्या घराचं संकटातून पडलं, उन्हात घर पडलं आहे ते. आणि अशा टायमाला उन्हात घर ज्याचं पडलेलं असतं त्याला आसरा देण्याचं, दयामाया करण्याचं, मायेचं चित्र धरण्याचं काम संप्रदाय करतो. मग भला तो आपल्या मांडीजवळ जरी बसणारा असला तरी मुलाईजा तिथं केला जात नाही. आणि त्या मुशीतली तेही महाराज आहेत की कोणाचाच गुन्हेगारांचा मुलाहिजा करणार नाहीत. पण जर असं असेल तर ही दुर्दैवी गोष्ट आहे. ही भयंकर मोठा विषय, मग खूप मोठा विषय मग ह्यो. आणि असे शब्द उद्गार जर बाबाजींकडून गेले असतील तर ही राज्याची खूप मोठी हानी आहे, खूप मोठी हानी आहे. आणि त्यांनी असं का कृत्य करायला ते तयार झाले म्हणजे खून केलेल्याचा आनंदही की काय असा त्याचा अर्थ होतो. आणि गुन्हेगारांना सोडून द्या असाही त्याचा अर्थ होतो. पण मी पुन्हा ते त्याच्यात विश्वास बसत नाही म्हणून, कारण एक काळ आमचा सगळा परिसर जीव की प्राण मानणारा गडाला आहे. म्हणून बोलण्याच्या वगैरे एखाद्या दिवस बोलले असतील, मला तर नाहीच बोलले वाटतं, बोलले असतील तर दुरुस्त करतील. पूर्ण महाराष्ट्रामधून धनंजय मुंडेचा विरोध केला जातोय आणि अशामधूनच नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिलाय. यावरती मनोज जरांगे पाटील, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेला पाठिंबा दिला, याबद्दल आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की